నమస్కారం ఎన్ఎస్టీవీ న్యూస్ కి స్వాగతం. నా పేరు సంధ్య. ముందుగా వార్తల్లోని ముఖ్యాంశాలు. రాజ్యాంగాన్ని మార్చే హక్కు ఎవరికీ లేదని, అది దేశ ప్రజల పవిత్ర గ్రంథమని ఎమ్మెల్యే పవార్ రామారావు పటేల్ అన్నారు. సోమవారం అంబేద్కర్ జయంతి ఉత్సవాలను పురస్కరించుకుని బైన్సాలో బస్టాండ్ వద్ద అంబేద్కర్ విగ్రహానికి పూలమాలలు వేసి నివాళులర్పించి ఏర్పాటు చేసిన కార్యక్రమానికి ఆయన ముఖ్య అతిథిగా హాజరై మాట్లాడారు. ప్రధానమంత్రి నరేంద్ర మోదీ అంబేద్కర్ ఆశయ సాధన కోసం పాటుపడుతున్నారని, ఆయన చేసిన సేవ ప్రపంచానికి చాటాలని కోట్లాది రూపాయల నిధులు వెచ్చించి పంచతీర్థాల పేరుతో అభివృద్ధి చేస్తున్నారన్నారు. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, पंचशील पार्ट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून सन्मानाने स्वागत करत आहेत. गौरवाची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे स्टॅच्यू कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतिनिधी आणि व्यासपीठावर उभारलेले हैदराबादून आलेले मंदल्ला भास्कर, मसले लक्ष्मीनारायणा, पुन्हा रविकुमार आणि तसेच उदळ तालुक्याचे माजी आमदार गड्डीगार केव्हाही संविधान बदलतो म्हणून म्हणले नाही. हे शब्द चूक आहे आणि 100% तुम्ही पुढे करून टाकून देता. पंतप्रधानांना आम्ही भारतीय जनता पार्टीचे रिक्वेस्ट करू की तुम्ही पद सोडा म्हणून न सांगता एक पार्लमेंट मध्ये उभा टाकलेला आहे. त्यामुळे सांगितलं काही सांगितलं असेल, पण आज देशाचे पंतप्रधान कधी संविधान बदलतो म्हणजे नाही. संविधान बदलणार भी नाही. या व्यासपीठावर मी तुम्हाला सविस्तर सांगतो, संविधान कधीही बदलणार नाही. संविधान राहणार आहे. फक्त राजकीय पार्टी त्यांच्या उद्देशासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांचा स्वार्थ असते मला वोट पाहिजे म्हणून म्हणणारे स्वार्थासाठी सांगितलेले काही राजकीय पार्टी असतात. पण जे पदावर बसतात ते कधी सांगून, कोणी असू द्या, रेवंत रेड्डी असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असू द्या, केसीआर असू द्या, VP सिंग असू द्या, आपले राहुल गांधी, राजीव गांधी असू द्या, मनमोहन सिंग असू द्या, कोणी असू द्या, पण संविधान बदलणारा कोणीही व्यक्ती नाही या देशाचा. 140 करोड जनतेचा हे ते आपण जे हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता ठेवलेले पार्टी म्हणजे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी म्हणून सांगून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत, जय तेलंगणा. मध्ये बायबल मानतो, बौद्ध धर्मामध्ये बौद्ध मानतो. हे जे गीता आहे, हे जे ग्रंथालय आहे, संविधान म्हणून लिहिलेलं आहे, ते देशाचं ग्रंथालय आहे. कोणा समाजाचं, कोणा जातीचं, कोणी पार्टीचं. आणि तसेच आज आमचे नरेंद्र मोदीजींनी पंचतीर्थाला अभिवृद्धी म्हणून 5 ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं आयुष्य घातलंय. त्या ठिकाणी आज डेव्हलपमेंटसाठी काही करोडो रुपये दिले. आज तुम्हाला माहित आहे जन्मभूमी मोहामध्ये मध्य प्रदेशमध्ये जन्मले, त्या ठिकाणी सुद्धा आज 200 करोड रुपये देऊन तिथं डेव्हलपमेंट करायचं. शिक्षाभूमी आज लंडन मध्ये जाऊ नये, परदेशात जाऊ नये, तिथं त्यांचं स्मारक आणि एक म्युझियम उभारणार आहे. शिक्षाभूमी तुम्हाला सगळ्याला माहित आहे. नागपूर येथे लाखोच्या लोकांमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारले. त्या ठिकाणी सुद्धा आज आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी करोडो रुपये देऊन त्या दीक्षाभूमीला डेव्हलप करतात. आणि तसेच महापरिनिर्वाण दिल्लीला आंबेडकर निवासामध्ये ज्यावेळेस त्यांनी संविधान लिहिले, आंबेडकर तिथं लाईफ गुजरलेत, त्या ठिकाणी सुद्धा एक म्युझियम तयार करायचे. आणि तसेच चैतन्यभूमी ज्यावेळेस आंबेडकरचा अंत्यविधी संस्कार मुंबईमध्ये झाले, आज तिथं सुद्धा एक म्युझियम आणि स्मारक तयार केलं. तुम्हाला माहित आहे आंबेडकरांचा मृत्यू दिल्लीमध्ये झाला.
दिल्लीमध्ये जागा न दिल्यामुळे तिथली गव्हर्नमेंट, त्यावेळेस असलेली सरकार जागा न दिल्यामुळे त्यांना मुंबईला आणण्यात आलं. मुंबईला आणल्यानंतर दिल्लीहून मुंबई आणलेल्या खर्चाचं, विमानचा खर्च त्यांच्या पत्नीला लेखीत लिहून दिले, तिथे आम्हाला खर्च पाठवून द्या म्हणून. असं केलेले काम काही पार्टी करत असतात, पण आमचे नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी तसं करणार नाही. सर्व धर्म संविधान सगळ्यांना मिसळून घेऊन जाणारं आज 370 आर्टिकलला विरोध केलेले बाबासाहेब आंबेडकर आहेत. नेहरूजी पंतप्रधान असताना जे विरोध केलेले 370 नको, देशात एकच संविधान, एकच कॉन्स्टिट्यूशन राहू द्या म्हणून म्हणलेले 370 पुन्हा आम्ही ते रद्द करून आपल्या महिषा शहरमध्ये उत्सवाने आपण सगळेजण काही पार्टी न समजता बाबासाहेबाचा आधार मानून आपण आज इथे जयंती साजरी करत आहोत. त्या जयंतीच्या निमित्ताने भारत देशाचे शिल्पकार, राज्यघटना लिहिलेले, संविधान लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज आपण सगळेजणच घेत आहोत. मी 2 शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलेले, मी मंदला लक्ष्मीनारायणला आणि भास्कर रावजीला सांगतो, भारतरत्न पदवी दिलेले VP सिंग पंतप्रधान मंत्री असल्या वेळेस, वाजपेयीजी त्यावेळेस मंत्री होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी भारतरत्न पदवी दिली. आणि तसेच पार्लमेंटमध्ये आंबेडकरांचा चित्रपट राहावा, आंबेडकरांचा चित्रपट जरुरी आहे म्हणून आता असलेले आपले देशाचे पंतप्रधान, तुम्ही आता चाय बेचने वाले म्हणलात, अहो चाय बेचने वालेच आहेत, कारण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट पार्लमेंटमध्ये लावले.